हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। येतो आवाज मागे, चला पटापट। त्याची मस्त स्टोरी सांगतो शॉर्ट मध्ये। चालेल। आले का या पटापट। तर आपण पाहताय सूरज स्टार न्यूज नेटवर्क। आपण या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावन। ही चर्चा महाराष्ट्रामध्ये। तर जाणून घेऊया या मिनी वृंदावनातील अनेक असं पैलूंनी नटलेलं हे मिनी वृंदावन। हरे कृष्णा आवाज येतो मागे। तर आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णाने ते मथुरेमध्ये जन्म घेतला। त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं वसुदेव महाराजांना की तुम्ही मला आता वृंदावनामध्ये घेऊन चला, यमुना पार करून। ते आता त्यांनी यमुना नदी पार करून वृंदावनामध्ये प्रवेश केला। आता तुम्ही बघू शकता की वसुदेव महाराजांनी त्यांना घेतलेलं आहे, ऍक्च्युली ते डोक्यावर घेतलेलं टोपलीमध्ये, आणि त्यांच्या मागे एक साप आहे। ते साप कोण आहेत बरं, कोण सांगू शकतो? नाही नाही, ते स्वयं बलरामजी आहेत। म्हणजे बलरामजी एक त्यांचं प्रोटेक्शन करायला, खूप पाऊस पडायचा, मग भगवंताला भिजू नये भगवंत म्हणून ते स्वयं रक्षण करत होते बलरामजी। अनंत शेष म्हणतात त्यांना, ठीक आहे, शेषनाग म्हणतो ना आपण। आणि मग वसुदेव महाराज जसे जसे भगवंताला घेऊन चालले टोपलीवर डोक्यावर, तसे तसे त्या यमुनेची लेवल वाढायला लागलेली। पार त्यांच्या गळ्यापर्यंत तोंडापर्यंत पाणी आला, नाक पण पाण्यामध्ये डुबला। आणि मग त्यांना टेन्शन येऊन लागला की अरे आता माझा बाळ जातो की का वाहून। पण वर येण्याचा रिझन काय होता यमुनेचा, तर ती भगवंताच्या चरणाचा स्पर्श करणार होती, कारण तेव्हा तो चान्स होता भगवंताचा चरण स्पर्श करून। मग जसं जसं ती वर यायला लागली यमुना देवी म्हणजे नदी, आणि भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला तिला त्या नदीला, आणि मग आपोआप पाणी दुभंगला गेला, म्हणजे वाट तयार झाली। मग याचा रिझन असा होता की ती भगवंताला बुडवण्यासाठी हे नव्हतं, तर भगवंताच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी ती वर आलेली। तर आपण आता पुढे बघू शकता, छान इथे यमुना नदी आहे, आणि यमुना नदीमध्ये वेगवेगळे कलरफुल फिश पण तुम्हाला बघायला भेटतात। हरे कृष्णा। या ठिकाणी आपण बघूया ब्रिज चढतायत। एक साकव बांधण्यात आलेला आहे, लाकडी साकव आहे, लोखंडी त्याच्यानी त्यामध्ये अँगल आहेत, आणि चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आता मथुरेतून आपण कुठे येतो, वृंदावन मध्ये येतोय, भगवान श्रीकृष्णाच्या मामाच्या। आणि इथे त्याचबरोबर फिश सुद्धा चांगले बघायला मिळत आहेत, कलरफुल व्हाईट रेड कलरचे फिश आहेत। इकडे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फिश पाहू शकतायत, अनेक व्हरायटी फिश अशा आहेत। हे चांगले फिश या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत। तर जाऊया आता भगवान श्रीकृष्णाच्या मामाच्या गावी वृंदावन मध्ये, बरोबर। बोला हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। वेलकम मिनी वृंदावन, वेलकम। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा।